2200 करोड़ वर्ल्ड बैंक और 1800 महाराष्ट्र शासन. पण त्यापुढे जाऊन याच प्रोजेक्टवर आधारित एशियन डेव्हलपमेंट बँकचा $500 मिलियन प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहे आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचा अजून एक $1 बिलियन. पण हे सगळे प्रोजेक्ट एकामेकाशी जोडलेले पाहिजे, जेणेकरून हे सगळं पैसा एकत्र करून हा पूर्ण प्रकल्प करता येईल. तर त्याच्यासाठी जागतिक बँकेचा बिलकुल पॉझिटिव्ह म्हणून तर एवढे लांब आले ते, नाही तर फक्त कृष्णा खोऱ्यामध्ये थांबले असते. आणि आमदार साहेबांच्या सोबत आमची चर्चा पूर्वीच झाली होती आणि फडणवीस साहेबांची चर्चा झाली होती की हा प्रकल्पाचा मेन आहे की नाविन्यपूर्वक पूर नियंत्रण करणे. जुन्या काळातला पूर नियंत्रण असा होता की आपण पूर येतो तर नदीच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे इम्बँकमेंट तयार करावे आणि खोलीकरण करावा. पण त्याच्यातून हे पूर निघणार नाही, कारण हे पुराचं पाणी एवढं जास्त आहे की किती जरी आपण नदीचे इम्बँकमेंट वर केले तर पाणी वर जाणार किंवा खाली जाऊन तर पूर कुठल्याही आपत्तीचा इष्टपत्तीमध्ये कन्वर्ट करणं हा त्याच्या मागचं सरकार सकारात्मक वाटतं, एक अधिकारी म्हणून अशी कामं करत असतात. कोण सरकार सकारात्मक आहे? बिलकुल सरकार म्हणून तर इतकं सगळं हे सरकारचे 30% कॉन्ट्रीब्युशननी काम होतंय. काय सगळं फक्त जागतिक बँक नाही देणार.